जगामध्ये काही युद्ध अशीही लढली जात आहेत जिथे सैनिकांच्या हातात बंदुका नाही आहेत, तर उंदीर शत्रूंचा शोध घेत आहेत, मधमाशा संरक्षण करतायत आणि सागरी सुरक्षा सोपवली आहे डॉल्फिनवर। हे ऐकून आश्चर्य वाटतंय ना, पण हे खरं आहे। आता तुम्हाला दाखवते की अद्भुत प्राण्यांची फौज काय काय करू शकते। सुरुवात करूया भारतापासून। भारताच्या संरक्षण यंत्रणेत मधमाशांची एंट्री झाली आहे। पश्चिम बंगालमधल्या बांगलादेश सीमेजवळ BSFने बार्ब वायरवर मधमाशांच्या पेट्या लावल्यात। काय कारण असेल बरं याचं? सांगते। घुसखोरी करायला कोणी आलं तर मधमाशांचा झुंड त्याच्यावर हल्ला करतो। हा नैसर्गिक आणि प्रभावी उपाय मानला जातोय। त्यामुळेच BSFचे जवान आता बेसिक बी कीपिंगचं प्रशिक्षणही घेत आहेत। सीमेलगत फुलं झाडं लावून मधमाशांचं एन्व्हायरमेंट टिकवलं जातंय। आता या सगळ्यांमध्ये अमेरिका देखील मागे नाहीये। तिथे US नेव्हीचं मरीन मॅमल प्रोग्राम डॉल्फिन्स आणि सी लायन्सचा वापर करतात। डॉल्फिन्स यांच्या नैसर्गिक सोनारचा वापर करून पाण्यामधील माइन्स शोधण्यात येतात। त्याचबरोबर सी लायन्स देखील गोताखोरांना टॅग करतात आणि स्फोटक वस्तू परत आणतात। कधी कधी हे प्राणी मशीनपेक्षाही अचूक ठरतात। तर कंबोडियामधल्या एका शेतामध्ये उंदीर धावतायत, पण हे आणण्यासाठी नव्हे, स्फोटक शोधण्यासाठी। कसं? तर हिरो रॅट्स नावाचा उंदीर एक आफ्रिकन जायंट पाउंस्ड उंदीर 45 सेंटीमीटर लांब आहे। तर त्याची शेपटी तब्बल अर्धा मीटर पर्यंत आहे। दिसायला हे मांजरीसारखेच दिसतात, पण वजन खूपच कमी म्हणून लँडमाइन्सवरून चालताना देखील ते स्फोट घडवून आणत नाहीत। याचा उपयोग काय? तर एका टेनिस कोर्टा एवढं क्षेत्र एक उंदीर 30 मिनिटांमध्ये स्कॅन करतो। माणसांना 3 ते 4 दिवस हे स्कॅन करायला जातात आणि त्यामध्ये जीवाचा धोकाही असतो। त्यामुळेच अपोपो ही बेल्जियम संस्था त्यांना ट्रेन करते। हे उंदीर आज कंबोडिया, युक्रेन, इस्रायल, मोझाम्बिक आणि अंगोला इथे वापरले जात आहेत। इस्रायलमध्ये तर हे उंदीर एअरपोर्टवर लगेजमध्ये बॉम्ब देखील शोधतात। बॉम्ब शोधी कुत्र्यांपेक्षा हे उंदीर हलके असतात आणि गुप्त बॅग स्कॅन करणं हे सहज शक्य त्यांना असतं। तर रशिया आणि इराणमध्ये देखील याचा वापर केला जातोय। रशियानेही सैन्यात उंदीर वापरणं सुरू केलंय। इराणने तर सुसाइड रॅट्सचा दावा केला होता, जे शत्रूंच्या बेसमध्ये जाऊन स्फोट घडवतील, पण हा दावा अजूनही अप्रमाणित आहे। पण टेक्नॉलॉजी असो वा तंत्रज्ञान, या प्राण्यांचं योगदान दुर्लक्षित करता येणार नाही। हे प्राणी लढतात, पण जीव घेण्यासाठी नाही, तर जीव वाचवण्यासाठी। जर ही माहिती तुम्हाला भन्नाट वाटली असेल तर मित्रांसोबत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा की अशी कुठली वेगवेगळी माहिती तुम्हाला बघायला आवडेल।